हाय स्टुडंट्स, आय एम CS संतोष रासकर. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपण 11th OCM चा जो फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेस तो चॅप्टर पाहत आहोत. त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस. प्रॉफिटचा नक्की बिझनेस मध्ये रोल काय असतो ते आज आपण डिस्कस करणार आहोत. Every business operates with an aim to earn profit, that is excess of revenue over cost. प्रत्येक बिझनेसचं एम काय असतं? एव्हरी बिझनेस ऑपरेट्स विथ एम टू अर्न प्रॉफिट. प्रत्येक बिझनेसचं एम काय असतं? तो प्रॉफिट मिळवणं. मग तो छोटा असू दे बिझनेस नाही तर मोठा असू दे, बिझनेस करण्यामागं एकमेव हेतू असतो तो म्हणजे नफा मिळवणे, प्रॉफिट मिळवणे. प्रॉफिट कसं मिळवलं जातं? तर तुमची जी कॉस्ट असते एखादी वस्तू तयार करण्यासाठी किंवा तुम्हाला ते दुसऱ्याकडून विकत आणण्यासाठी तुम्हाला जी कॉस्ट लागते त्याच्यापेक्षा जास्त इन्कम तुम्ही त्या गोष्टीपासून मिळवणे म्हणजे तुमचं प्रॉफिट असतं. इट इज एक्सेस ऑफ रेव्हेन्यू ओव्हर कॉस्ट. कॉस्ट जी आहे तुमची बेसिक कॉस्ट त्याच्यापेक्षा जास्तचे जे पैसे तुम्हाला मिळतात त्या वस्तूच्या विक्रीपासून त्याला एक्झॅक्टली प्रॉफिट असं म्हटलं जातं. प्रॉफिटचा फॉर्म्युला त्यांनी इथं दिलेला आहे. प्रॉफिट इज इक्वल टू रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट. रेव्हेन्यू, व्हॉट इज मीन बाय रेव्हेन्यू? रेव्हेन्यू म्हणजे जे आपल्याला वस्तू विकून जे मिळणारे पैसे असतात त्याला रेव्हेन्यू असं म्हटलं जातं. सो रेव्हेन्यू मधून आपण जे आपल्याला जी कॉस्ट लागलेली आहे ते वस्तू तयार करण्यासाठी जो खर्च आलेला आहे तो मायनस केला की जे उरतं त्याला प्रॉफिट असं म्हटलं जातं. सो प्रत्येक बिझनेसचा उद्देश हा प्रॉफिट मिळवणे हाच असतो. आता तो प्रॉफिट मिळवणे उद्देश का असतो आणि प्रॉफिट हे नेमकं आपल्या बिझनेससाठी कसं कसं उपयोगी ठरतं, त्याचा काय रोल असतो ते आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिला पॉइंट आहे रिटर्न टू इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर म्हणजे कोण? जी लोक आपल्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात त्यांना इन्व्हेस्टर असं म्हटलं जातं. रिटर्न टू इन्व्हेस्टर्स, जी लोक आपल्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला बिझनेस चालवताना काय होतं की आपण आपल्याकडे जे पैसे असतात ते वापरून संपलेले असतात आणि आता अजून पैशाची गरज असते. मग आपल्या काही ओळखीच्या लोकांकडे आपण अप्रोच होतो आणि त्यांच्याकडून काही पैसे घेतो. जे लोक आपल्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात त्यांना इन्व्हेस्टर्स असं म्हटलं जातं. सो पहिला रोल काय आहे? रिटर्न टू इन्व्हेस्टर्स. हे जे लोक आपल्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात त्यांचाही उद्देश काय असतो? तर त्यांनी जे पैसे आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यावरचा त्यांना काहीतरी परतावा मिळाला पाहिजे, रिटर्न्स मिळाले पाहिजेत, हा त्यांचा निव्वळ उद्देश असतो. सो बिझनेसमध्ये प्रॉफिट का झाला पाहिजे? तर जे पैसे आपण इन्व्हेस्टरकडून घेतलेले आहेत त्याच्यावरचा रिटर्न त्या इन्व्हेस्टरला परत देता आला पाहिजे, म्हणून बिझनेसमध्ये प्रॉफिट होणं गरजेचं असतं. द पीपल हु इन्व्हेस्ट मनी इन द बिझनेस एक्सपेक्ट फेअर रिटर्न्स ऑन देअर कॅपिटल. त्यांनी जे पैसे बिझनेसमध्ये गुंतवलेले असतात किंवा आपण जे पैसे स्वतः बिझनेसमध्ये गुंतवतो ते गुंतवण्याच्या पाठीमागे आपला शुद्ध हेतू काय असतो? तर ते पैसे गुंतवल्यानंतर त्याच्यातून योग्य मोबदला, योग्य रिटर्न्स आपल्याला मिळाले पाहिजेत. आणि जर बिझनेसमध्ये चांगला प्रॉफिट झाला तरच इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला चांगला रिटर्न मिळणार आहे. जर व्यवस्थित प्रॉफिट नाही झाला किंवा बिझनेस लॉस मध्ये चालायला लागला तर जी आपण बिझनेसमध्ये आपण किंवा इतरांनी जी बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर आपण रिटर्न देऊ शकणार आहे का? तर उत्तर आहे नाही देऊ शकणार. सो जे इन्व्हेस्टमेंट केलेली असते आपण करू देत, इतर लोकांनी आपल्या बिझनेसमध्ये केलेली असू दे, त्या लोकांनी जे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यावरचा मोबदला त्यांना व्यवस्थित देता यावा याच्यासाठी बिझनेसमध्ये प्रॉफिट होणं अत्यंत गरजेचं असतं. दुसरा पॉइंट आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ऍडेक्वेट प्रॉफिट इनेबल्स अ फर्म टू स्पेंड मोर ऑन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा बिझनेसचा अतिशय महत्वाचा भाग असतो. तुम्ही ज्यावेळेस कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये तुमचा बिझनेस करत असता त्यावेळेला तुमच्या प्रोडक्टमध्ये वारंवार तुम्हाला बदल करावे लागतात. जे टेक्नॉलॉजी मध्ये चेंज होतात त्याच्यानुसार तुमचे प्रोडक्ट तुम्हाला अपग्रेड करावे लागतात आणि हे करण्यासाठी सतत तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट तुमच्या प्रोडक्टवरती करणं गरजेचं असतं. कारण तुम्ही रिसर्च केले नाहीत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणली नाही तर तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते जे नवीन जनरेशनच्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल करू शकणार नाहीत. पर्यायाने तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. सो रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही जी ऍक्टिव्हिटी असते ते प्रत्येक बिझनेसला नेहमीच करावी लागते आणि ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी बराचसा खर्च येत असतो.
कारण या ऍक्टिव्हिटीमध्ये बरेचसे पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात, आपल्याला बरेचसे प्रयोग करून पाहावे लागतात. आज आपण जी प्रत्येक गोष्ट बघतो, मग ते मोबाईल बघूया, मोबाईल असू द्या, आज जी प्रत्येक गोष्ट आपण बघतोय, मग ते मोबाईल असू द्या, गाडी असू द्या, टीव्ही असू द्या, वॉशिंग मशीन असू द्या, हे लगेच सुरू केलं कंपनीमध्ये आणि लगेच पहिलं प्रोडक्ट आपल्याला मिळालं असं नसतंय. त्याच्या अगोदर वर्षानुवर्ष ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्या कंपनीमध्ये चाललेलं असतं आणि वर्षानुवर्षाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट नंतर कुठेतरी ते प्रोडक्ट तयार होत असतं. असं कधीही नसतं की मला आज कल्पना सुचली की चला मी अशा अशा पद्धतीचा अशा डायमेन्शनचा टीव्ही तयार करीन आणि झालं, मी उद्यापासून मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात केली आणि मी टीव्ही प्रोड्यूस करायला सुरुवात केली, असं होत नसतं. तुम्हाला त्या प्रोडक्टशी रिलेटेड रिसर्च डेव्हलपमेंट सतत कंटिन्युअसली करावं लागतं आणि बऱ्याचशा रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या वर्क नंतर तुमचं प्रोडक्ट रेडी होत असतं. सो तुमच्या बिझनेसमध्ये जर प्रॉफिट होत असेल तरच तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी करू शकताय. नाहीतर फॉर एक्झाम्पल समजा माझा एक बिझनेस आहे आणि मला महिन्याला तो बिझनेस चालवण्यासाठी कमीत कमी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी सोडून इतर खर्च भागवण्यासाठी मला 50 लाख रुपये लागतात. ओके, आता माझा सेल पकडून माझ्याकडे 52-53 लाख रुपये मला येत आहेत. आता 52-53 लाख मध्ये माझे ज्या बाकीच्या रिक्वायरमेंट आहेत त्याच फुलफिल होत आहेत, माझ्याकडे पैसे शिल्लक उरत आहेत का? नाही. मग पैसे जर शिल्लक उरले नाहीत तर मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणार कसा आणि माझे नवीन नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये येणार कसे? सो रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीमध्ये महत्वाचा वाटा कशाचा आहे तर प्रॉफिटचा आहे. जेवढं जास्त तुमच्या बिझनेसचा प्रॉफिट तेवढे पैसे जास्त तुमच्याकडे शिल्लक राहणार आहेत आणि तेवढे तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज वरती ते पैसे खर्च करू शकणार आहात. जर तुम्हाला प्रॉफिट झालंच नाही तर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी करू शकणार नाही आहात, तुमचे इन्व्हेन्शन होऊ शकणार नाही आहात कारण तुमच्याकडे पैसेच नाहीयेत. सो नवीन नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये येणार नाहीत तुमचे आणि त्याचा पर्यायाने तुमच्या बिझनेसला फटका बसणार. सो रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी चालू ठेवण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी, प्रोडक्टमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रॉफिटचा अत्यंत महत्वाचा रोल असतो. नेक्स्ट पॉइंट आहे ग्रोथ अँड एक्सपान्शन. रिटेन्शन ऑफ प्रॉफिट इज द इंटरनल सोर्स ऑफ फंड. This profit can be used for increasing the volume of business through expansion and diversification. बिझनेस मधलं प्रॉफिट ठेवणं आणि ते परत बिझनेसमध्ये वापरणं हा कसला सोर्स आहे? हा अंतर्गत सोर्स आहे. अंतर्गत सोर्स म्हणजे काय तुम्ही म्हणाल तर अंतर्गत सोर्स म्हणजे आपल्या बिझनेसचेच पैसे आपण वापरतोय. आपल्या बिझनेसमध्ये जो प्रॉफिट झालाय तोच परत बिझनेसच्या डेव्हलपमेंटसाठी वापरतोय, म्हणून त्याला अंतर्गत सोर्स म्हणायचं. कारण आपण ना बँकेकडे पैसे मागण्यासाठी गेलोय किंवा ना आपल्या मित्रांकडे गेलोय किंवा नातेवाईकांकडे गेलोय. जर बाहेरच्या कोणाकडून पैसे मागवले असते तर तो झाला असता एक्सटर्नल सोर्स. पण बिझनेसचा प्रॉफिट हा इंटरनल सोर्स ऑफ फायनान्स असतो. तुम्हाला बिझनेस ग्रो करण्यासाठी जे पैसे लागतात त्याच्यासाठी महत्वाचा इंटरनल सोर्स ऑफ फायनान्स काय असतो तर प्रॉफिट. जेवढं तुम्हाला जास्त प्रमाणात प्रॉफिट होईल तेवढे तुम्ही ते पैसे तुमच्या बिझनेसच्या ग्रोथसाठी, एक्सपान्शनसाठी किंवा डायव्हर्सिफिकेशनसाठी वापरू शकता. जर तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथच नसेल तर तुम्ही तुमच्या बिझनेसचं एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन करू शकत नाही. समजा मी एक इलेक्ट्रॉनिक शोरूम उघडलेला आहे माझ्या एरियामध्ये आणि माझा प्रत्येक महिन्याचा सेल हा ऑलमोस्ट 20 लाख 30 लाख असं चाललेलं आहे. एक 20% जरी प्रॉफिट म्हटलं तरी साधारणतः 3-4 लाख रुपये मला प्रॉफिट उरतं असं आपण जर पकडलं तर प्रत्येक महिन्याला ज्यावेळेस माझ्याकडे 4 लाख रुपये माझं प्रॉफिट उरतंय, शिल्लक राहतंय, त्यावेळेला मी नक्कीच विचार करू शकतो की अशीच एखादी ब्रांच आपण दुसऱ्या एरियामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये चालू करू शकतो का? कारण माझ्याकडे खर्च वजा करून माझ्याकडं जास्त प्रमाणात प्रॉफिट शिल्लक आहे. प्रॉफिट शिल्लक असल्यामुळे, पैसे असल्यामुळं मी माझ्या बिझनेसच्या ग्रोथसाठी, एक्सपान्शनसाठी ते पैसे वापरू शकतो. याच्या उलट माझ्याकडं इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस असताना माझा महिन्याचा सेल 5 लाख सुद्धा होत नाहीये. आता त्याच्यामध्ये 20% प्रॉफिट पकडलं तर ते किती होणार आहे? 1 लाख रुपये.
आता 1,00,000 रुपये प्रॉफिट जर मला महिन्याला उरत असेल तर त्याच्यातून मी किती माझा बिझनेस एक्सपांड करू शकणार आहे. वेराज माझ्याकडे 7, 8, 9, 10 लाख जर प्रॉफिट महिन्याला उरत असेल तर नक्कीच माझ्याकडे बिझनेस ग्रो करण्यासाठी, बिझनेस एक्सपान्शन करण्यासाठी जास्त पैसे अवेलेबल होऊ शकतात. सो अशा पद्धतीने तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी, तुमचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी प्रॉफिट अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतं. जर तुमच्या बिझनेसला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट झाला तर तुम्ही अजून तुमचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढवू शकता. परंतु याच्या उलट झालं, तुमच्या बिझनेसला प्रॉफिट झाला नाही, तुमचा बिझनेस लॉस मध्ये चालू असेल तर मात्र तुम्ही कशाही प्रकारे तुमच्या बिझनेसची ग्रोथ करू शकत नाही. कारण जो महत्वाचा इंटरनल सोर्स आहे तोच तुमच्याकडं उपलब्ध नाही. त्याच्यामुळं आपल्या बिझनेसला अडचणी निर्माण होऊ शकतात. नेक्स्ट पॉइंट आहे इन्क्रीजेस इफिशियन्सी. प्रॉफिट फॅसिलिटेट द पेमेंट ऑफ व्हेरियस ड्यूज इन टाइम. इट ऑल्सो मोटिवेट द एम्प्लॉईज वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. जर तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात प्रॉफिट होत असेल तर काय होतं, तुमच्या बिझनेसची जी देणी आहेत ती तुम्ही अगदी वेळेत देऊ शकता. त्यामुळे बिझनेसमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. तसेच तुमच्याकडे जे लोक काम करत असतात, तुमच्याकडे जे कामगार काम करत असतात त्यांना तुम्ही समाधानी ठेवू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह देऊन, बोनस देऊन, इन्सेंटिव्ह देऊन तुम्ही त्यांना समाधानी ठेवू शकता. त्याच्यामुळे काय होतं, देणे वेळेवरती फेडले जातात, तुमचे कामगार एकदम आनंदात असतात. त्याच्यामुळे तुमच्या कंपनीची कार्यक्षमता त्याच्यामुळे वाढायला मदत होते. सो जर प्रॉफिट जास्त प्रमाणात असेल तर तुमची देणी तुम्ही वेळेवरती फेडू शकता, तुमच्या कामगारांना तुम्ही खुश ठेवू शकता आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं तर तुमच्या कंपनीची कार्यक्षमता वाढलेली असते. याच्या उलट जर पाहायला गेलं, जर तुमच्याकडे जर व्यवस्थित प्रॉफिट नसेल तर लोकांची देणी देताना अडचण येते. देणी द्यायला अडचणी निर्माण झाल्या की तुम्हाला बिझनेस चालवायला अडचणी निर्माण होतात. अगोदरच कंपनी लॉसमध्ये असल्यामुळे तुम्ही कामगारांना खुश ठेवू शकत नाही, त्यांना इन्सेंटिव्ह, बोनस देऊ शकत नाही कारण तुम्हाला मिळणारे पैसेच कमी आहेत. सो बोनस वगैरे न दिले गेल्यामुळे कामगार नाखुश असतात. एकीकडे तुम्ही देणी देऊ शकत नाही, एकीकडे तुमचे कामगार नाखुश आहेत. म्हणजे काय होतं, याचा उलटा परिणाम तुमच्या कंपनीच्या कार्यक्षमतावरती होऊ शकतो आणि कंपनीची प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होऊ शकते. सो अशा पद्धतीने प्रॉफिट जर जास्त प्रमाणात झालं तर आपल्या कंपनीची कार्यक्षमता वाढायला त्याच्यामुळे मदत होते. मीन्स ऑफ लाईव्हहुड. मीन्स ऑफ लाईव्हहुड म्हणजे काय, उदरनिर्वाह. प्रॉफिट हे काय आहे तर ज्या माणसाचा तो व्यवसाय आहे त्याच्यासाठी ते जीवन जगण्याचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. जर बिझनेसचा प्रॉफिट चांगला झाला तरच जो व्यक्ती आहे, जो तो बिझनेसचा ओनर आहे, तो बिझनेसचा मालक आहे, तो त्याचं जीवन, त्याची कुटुंब हे सगळं व्यवस्थित सांभाळू शकेल. जर प्रॉफिट नसेल तर तो अतिशय चांगल्या पद्धतीत त्याचं जीवन जगू शकणार नाही. बिझनेसमॅन अर्न्स प्रॉफिट विच इज देअर मीन्स ऑफ लाईव्हहुड. प्रत्येक बिझनेसमॅन हा प्रॉफिट अर्न कशासाठी करतो किंवा बेसिकली बिझनेसच कशासाठी करत असतो तर त्याचं जे जीवनमान आहे, त्याचं जे जीवन आहे, त्याचा जो उदरनिर्वाह करायचा आहे तो व्यवस्थित चालावं म्हणून तो बिझनेस करत असतो आणि प्रॉफिट मिळवत असतो. बाय अर्निंग सफिशियंट प्रॉफिट्स दे कॅन लिव्ह डिसेंट स्टँडर्ड लाईफ थ्रू सॅटिस्फॅक्शन ऑफ व्हेरियस वॉन्ट. जर जास्त प्रमाणात प्रॉफिट मिळालं तरच त्यांचं जे जीवनमान आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते जगू शकतील. कारण त्यांच्या ज्या सगळ्या गरजा आहेत वेगवेगळ्या ते त्या पैशातून भागवू शकतील. जर चांगल्या प्रमाणात प्रॉफिट नाही मिळाला आपल्याला तर त्यांच्या गरजा भागू शकणार नाहीत, पर्यायाने त्यांचं जीवन तेवढंसं चांगलं राहणार नाही. सो जे बिझनेसमॅन आहेत त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालावा, त्यांचं जीवनमान व्यवस्थित चालावं, त्याच्यासाठी सुद्धा बिझनेसमध्ये प्रॉफिट मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. जेवढं जास्त प्रमाणात प्रॉफिट तेवढा जास्त चांगला उदरनिर्वाह, जेवढं कमी प्रमाणात प्रॉफिट तेवढा त्यांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सो उदरनिर्वाहाचं साधन म्हणून सुद्धा प्रॉफिट मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा पॉइंट आहे रिवॉर्ड फॉर रिस्क. रिवॉर्ड फॉर रिस्क म्हणजे काय, तुम्ही जे बिझनेसमध्ये धोके पत्करता त्या धोके पत्करण्याचा मोबदला म्हणजे काय असतो तर ते प्रॉफिट असतं.
प्रत्येक बिझनेसमॅन ज्यावेळेस बिझनेस करत असतो, प्रत्येक बिझनेसमॅन जेव्हा बिझनेस करत असतो तो बरेच वेगवेगळे धोके पत्करत असतो आणि हे धोके पत्करल्याबद्दल त्याला जो मोबदला मिळतो त्याला प्रॉफिट असं म्हटलं जातं. प्रॉफिट इज कन्सिडर्ड ॲज अ रिवॉर्ड फॉर अज्युमिंग सेव्हरल बिझनेस रिस्क. प्रॉफिट काय समजलं जातं? प्रॉफिट इज कन्सिडर्ड ॲज अ रिवॉर्ड फॉर अज्युमिंग सेव्हरल बिझनेस रिस्क. बिझनेस करत असताना बिझनेसमॅन ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क घेत असतो, बिझनेस करत असताना बिझनेसमॅन ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क घेत असतो त्याचा मोबदला म्हणजे प्रॉफिट समजलं जातं. सो सगळ्या बिझनेसमॅनने रिस्क घेतल्या आणि वर्षाच्या शेवटी जर त्याला प्रॉफिटच नाही राहिलं तर मग एवढ्या सगळ्या बिझनेसमॅनने रिस्क घेऊन त्याला फायदा काय झाला, त्याला मोबदला काय मिळाला? तर शून्य, कारण बिझनेसमध्ये प्रॉफिट नाही. सो बिझनेसमॅन जे रिस्क घेत असतो त्याचा मोबदला, त्याचा रिवॉर्ड त्याला मिळावं म्हणून बिझनेसमध्ये प्रॉफिट होणं अत्यंत गरजेचं असतं. कारण जर बिझनेसमॅनने बिझनेसमध्ये रिस्क घेऊन त्याला प्रॉफिट मिळालं नाही, त्याला रिवॉर्ड्स मिळालं नाही, तर लोक बिझनेस करायला तयार होणार नाहीत. लोक कोणीही बिझनेस करायला का तयार होतं? बिझनेसमध्ये रिस्क आहेत हे प्रत्येकाला माहित असतं. पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट प्रत्येकाला माहित असते की जेवढी मी जास्त रिस्क घेणार आहे तेवढे मला रिवॉर्ड्स मिळू शकतात, तेवढं जास्त प्रॉफिट मिळू शकतं. ही गोष्ट त्यांना माहिती असल्यामुळे ते बिझनेस करायला तयार होतात. उद्या जर प्रॉफिटच बिझनेसमध्ये मिळेल असं झालं मग ते रिस्क कशाला घ्यायची हा मोठा प्रश्न निर्माण होईल बिझनेसमॅनच्या समोर. सो बिझनेस म्हणजे बिझनेस मधले जे रिस्क घेतोय, धोके पत्करतोय, त्याला योग्य मोबदला मिळण्यासाठी बिझनेसला प्रॉफिट होणं अत्यंत आवश्यक असतं. लास्ट पॉइंट आहे सर्व्हायवल. सर्व्हायवल म्हणजे तुमचा बिझनेस टिकून राहणे. जर तुम्हाला बिझनेसमध्ये, मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर प्रॉफिट होणं अत्यंत गरजेचं असतं. इट हेल्प बिझनेस टू कंटिन्यू टू एक्झिस्ट इन द मार्केट. प्रॉफिट झाल्यामुळे काय होतं? प्रॉफिट झाल्यामुळे बिझनेसला स्पर्धेमध्ये टिकून राहता येतं. सर्व्हायवल म्हणजे मार्केटमध्ये टिकून राहणे, बाजारामध्ये टिकून राहणे. इफ द बिझनेस डज नॉट मेक इनफ प्रॉफिट इट विल नॉट सर्व्हाइव्ह इन ग्रोइंग कम्पिटिटिव्ह मार्केट. प्रॉफिट मीन्स सर्व्हायवल इन द कम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट. जर तुमच्या बिझनेसला योग्य प्रमाणात प्रॉफिट होत नसेल तर तुमचा बिझनेस मार्केटमध्ये टिकूच शकत नाही. समजा मी एक मोबाईल शॉपी सुरू केली. मोबाईल शॉपी सुरू केली, 2 लोक कामाला ठेवले, एक शॉप भाड्याने घेतलं, इलेक्ट्रिसिटी आहे, फॅन आहे, या सगळ्याचा मला मंथली एक्सपेन्सेस व्हायला लागला 40,000 रुपये. आता माझा महिन्याचा खर्च 40,000 रुपये आहे आणि मंथली मला 30,000 रुपये बिझनेस मधून मिळत आहेत. बघा, माझा जो खर्च, मला बिझनेसचा जो चालवण्याचा जो खर्च आहे तो 40,000 रुपये, मिळत आहेत फक्त 30,000 रुपये. जर अशी परिस्थिती असेल तर मी तो बिझनेस किती दिवस चालू ठेवू शकतो? 2 महिने, 3 महिने, 4 महिने, किंवा नेक्स्ट मंथ मध्ये छान चालेल, नेक्स्ट मंथ मध्ये छान चालेल. पण जर तेवढ्या पिरियडमध्ये प्रॉफिटमध्ये माझा बिझनेस आला नाही तर मी अल्टिमेटली काय करणार? माझा बिझनेस बंद करून टाकणार. सो तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल, तुमचा बिझनेस टिकून ठेवायचा असेल तर तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉफिट होणं अत्यंत गरजेचं असतं. जर तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉफिट झालंच नाही तर तुम्ही मार्केटमध्ये टिकूच शकणार नाही. कारण तोटा सहन करून कुणीही बिझनेस फार काळ चालू ठेवू शकत नाही, कारण त्याला वारंवार मग खिशातून पैसे घालावे लागतात. बिझनेस तुमच्या नीड्स फुलफिल करू शकत नाहीत. असं करणं अत्यंत अडचणीचं असतं. सो तुमचा बिझनेस जर तुम्हाला टिकून ठेवायचा असेल, ह्या स्पर्धेला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुमच्या बिझनेसमध्ये योग्य प्रमाणात, चांगल्या प्रमाणात तुम्हाला नफा होणं आवश्यक असतं, तुम्हाला प्रॉफिट मिळणं आवश्यक असतं. तरच तुमचा बिझनेस टिकून राहणार आहे, अदरवाईज तुमचा बिझनेस टिकून राहणार नाही. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं रोल ऑफ प्रॉफिट्स इन द बिझनेस. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.